नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. जगाच्या पाठीवर मध्ये आता आपण आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेऊया. भारतात प्रथम आढळलेल्या आणि वेगानं संक्रमण होणाऱ्या डेल्टा या कोविड-19 विषाणू प्रकाराचा आता ब्रिटनमध्ये प्रसार वाढलेला आहे. त्यामुळे जास्त रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येऊ शकते असा इशारा ब्रिटनमधल्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेला आहे. एका आठवड्यात डेल्टा विषाणूची 5472 जणांना लागण झालेली आहे आणि कोरोनाच्या या व्हायरसचा प्रसार वाढल्यानं शक्य ती खबरदारी घेणं गरजेचं आहे असं ब्रिटनच्या आरोग्य सुरक्षा यंत्रणेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जेनी हॅरिस यांनी म्हटलंय. शक्य असल्यास घरातूनच काम करणं, वारंवार हात धुणं याबरोबरच लवकरात लवकर लस घेणं गरजेचं आहे असंही त्यांनी म्हटलंय. लसीकरण जास्त झालं तर कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येऊ शकते हे अमेरिकेतल्या मॅसेच्युएट्सनं संपूर्ण देशाला दाखवून दिलेलं आहे. या भागामध्ये 60% रहिवाशांचं लसीकरण झालंय आणि त्यामुळे रुग्णसंख्या आणि हॉस्पिटल्समध्ये दाखल होणारी रुग्णसंख्या आणि मृत्यूदर सुद्धा कमी झालाय. या तुलनेमध्ये द डीप साऊथ, अलाबामा, लुझियाना आणि मिसिसिपीमध्ये फक्त 35% लसीकरण झालेलं आहे. संपूर्ण अमेरिकेत आतापर्यंत 50% नागरिकांनी लसीचा किमान एक डोस घेतलाय. संपूर्ण मॅसेच्युसेट्समध्ये कोणतंही शहर किंवा परिसर आता अति धोकादायक राहिलेला नाही. शुक्रवारच्या अहवालानुसार 70% लसीकरण झालेल्या वर्माउंटमध्ये गेल्या 2 आठवड्यात कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही. कोलोराडोमध्ये लस घेतलेल्यांमधून $10 लाख विजेता निवडण्यात आलेला आहे. लसीकरण केल्यास लॉटरी पद्धतीनं विजेता निवडून त्याला $10 लाख किंवा स्कॉलरशिपचं बक्षीस जाहीर करण्यात आलंय. लस घेण्यासाठी प्रोत्साहन म्हणून ही मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. कोलोराडोचे गव्हर्नर जॅरेड यांनी विजेता म्हणून सॅली स्लायगरचं नाव जाहीर केलं. स्लायगर क्लिनिकल डेटा अॅनालिस्ट आहे. बक्षिसातनं मिळालेली रक्कम सॅली आपल्या मुलांसाठी वापरणार आहे. ओहायोमध्ये पहिल्यांदा ही लॉटरी मोहीम सुरू करण्यात आली होती. कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गेविन न्यूसम यांनी शुक्रवारी एका गेम शोचा होस्ट म्हणून काम केलं. लस घेतलेल्यांमधून 15 भाग्यवान विजेते निवडण्यासाठी हा गेम शो आयोजित करण्यात आलेला होता. या 15 विजेत्यांना प्रत्येकी $50,000 बक्षीस देण्यात येणार आहे. आतापर्यंत 12 वर्षांवरील 67% लोकांनी लस घेतलेली आहे. राज्यात 75% लसीकरणाचं सध्याचं ध्येय आहे. कॅलिफोर्नियात लसीकरणाचं प्रमाण कमी झाल्यानं चिंता व्यक्त करण्यात येत होती आणि लसीकरण वाढवण्यासाठी आता ही लॉटरीची मोहीम सुरू करण्यात आली. पुढच्या आठवड्यात आणखी 15 भाग्यवान विजेते निवडण्यात येतील. त्यांनाही प्रत्येकी $50,000 बक्षीस दिलं जाईल. 15 जूनला 10 विजेते निवडण्यात येतील आणि त्यांना प्रत्येकी $1.5 लाख बक्षीस दिलं जाईल. संपूर्ण अमेरिकेतील हे सर्वात जास्त रकमेचं बक्षीस आहे. कोरोनामुळे सर्वाधिक आर्थिक फटका बसलेल्या युरोपियन युनियनच्या सदस्य राष्ट्रांना पुढच्या वर्षी सुद्धा आर्थिक सुरक्षा देण्यात येणार आहे. लॉकडाऊन आणि निर्बंधांमुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम झालेल्या सदस्य राष्ट्रांसाठी ही मदत असेल असं ईयूच्या कार्यकारी शाखेनं जाहीर केलंय. युरोपमध्ये बहुतेक सर्वच देशांमध्ये कोरोनाचा प्रसार खूप लवकर झालेला होता. त्यामुळे राष्ट्रांच्या सीमा बंद कराव्या लागल्या होत्या. लॉकडाऊन आणि निर्बंधही लावावे लागले होते आणि यातूनच सावरण्यासाठी युरोपियन युनियननं सदस्य राष्ट्रांना त्यांच्या नेहमीच्या बजेटच्या नियमांमधून सुद्धा सूट दिलेली आहे. मात्र लसीकरण वाढल्यामुळे आणि कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्यानं 2021 मध्ये अर्थव्यवस्थेत 4.2% सुधारणा अपेक्षित आहे. भविष्यकाळातील औषधं जास्त वेगानं पुरवण्याचा निर्णय घेण्याच्या G7 राष्ट्रांच्या आरोग्य मंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाचं ब्रिटनचे आरोग्यमंत्री मॅट हॅनकॉक यांनी स्वागत केलंय. ऑक्सफर्ड विद्यापीठात G7 राष्ट्रांच्या आरोग्य मंत्र्यांची बैठक आयोजित करण्यात आलेली होती आणि यावेळेला कोरोना नियंत्रणासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले गेले. नवीन व्हायरसच्या दृष्टीनं जागतिक आरोग्य सुरक्षेवर चर्चा झाली. बदलत्या परिस्थितीत आम्ही लवकरात लवकर औषधं नेमकी कशी पोहोचवू यासाठी नियमांमध्ये बदल करत असल्याचंही हॅनकॉक म्हणाले. चिलीमध्ये आता कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होतीये. हॉस्पिटल्समध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढतीये. बेड्सची कमतरता आहे. चिलीमधली आरोग्य व्यवस्था आता पूर्णपणे कोलमडून पडण्याची स्थिती आहे. एवढी मोठी समस्या इतक्या दीर्घकाळ कधीही अनुभवली नव्हती असं चिलीमधल्या आरोग्य यंत्रणेतल्या अधिकाऱ्यांनी म्हटलेलं आहे. चिलीमधील 97% हॉस्पिटल्समधले बेड पूर्णपणे भरलेले आहेत. लसीकरण झाल्यानंतर सुद्धा 52% लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या आठवड्यात चिलीमध्ये
45,000 रुग्णांची नोंद झालेली होती. क्युबामध्ये सरकारी सूप किचन्सना अनेक सामाजिक संस्था मदत करतायत. कोरोनामुळे बिकट अवस्था झालेल्या आणि उपासमार झालेल्यांसाठी हे किचन्स अन्न पुरवतायत. सध्या क्युबामध्ये अर्थव्यवस्थेची स्थिती अत्यंत वाईट आहे. नागरिकांच्या रेशन कार्डवर मिळणाऱ्या अनेक गोष्टी गायब आहेत. गरजूंना सरकारच्या फॅमिली असिस्टन्स प्रोग्रामचा आधार घ्यावा लागतोय. सॅन्टियागोमध्ये विला नुएवा किचनमध्ये रोज 130 लोकांना जेवण पुरवलं जातं. यामध्ये भात, बीन्स आणि चिकन, सूप, डेझर्ट, ज्यूस असे अनेक पर्यायही दिले जातात. काही जण इथं बसूनच जेवतात, पण बरेच जण घरी जेवण घेऊन जाणं पसंत करतात. युरोपियन कोविड सर्टिफिकेट वापरून यावेळच्या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये बेल्जियममध्ये जा-ये करण्यासाठीचे निर्बंध शिथिल केले जातील, असं बेल्जियमचे पंतप्रधान अलेक्झांडर डेक्रू यांनी जाहीर केलं. 1 जुलैपासून बेल्जियममध्ये येण्यासाठी पूर्ण लसीकरण झाल्याचं निगेटिव्ह टेस्ट किंवा कोरोनातून बरं झाल्याचं सर्टिफिकेट जर दाखवलं तर त्या प्रवाशांना कोणतेही अतिरिक्त निर्बंध नसतील. अगदी रेड झोनमधून आलेल्या देशांमधूनही प्रवाशांना क्वारंटाईनही व्हावं लागणार नाही. मात्र युरोपियन युनियनच्या सदस्य राष्ट्रांबाहेरच्या देशांमधून येणाऱ्यांबाबत प्रत्येक वेळेला निर्णय घेतला जाईल. अर्जेंटिनामध्ये संसर्ग आणि आयसीयूमधली रुग्णसंख्या कमी झाल्यानं 9 जूनपासून अनेक निर्बंध शिथिल केल्याची घोषणा देखील करण्यात आलेली आहे. बार आणि रेस्टॉरंट सकाळी 5 ते रात्री 11:30 पर्यंत खुले राहणार आहेत. सर्बियामध्ये शुक्रवारपासून रशियाच्या स्पुटनिक लसीचं उत्पादन सुरू झालंय. सर्बियाच्या टॉर्लॅक इन्स्टिट्यूटच्या प्रमुखांनी बटन दाबून उत्पादन सुरू केलं. यावेळेला दोन्ही देशांचे अध्यक्ष व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते. लसीच्या उत्पादनासाठी आवश्यक ते सगळं साहित्य गुरुवारी रशियाकडून सर्बियामध्ये पोहोचलं होतं. 10 दिवसात या साहित्याचा वापर करून लस उत्पादन करणं गरजेचं आहे. युरोपियन मेडिकल एजन्सीनं रशियाच्या या लसीला मान्यता दिलेली नाही. स्लोवाकिया आणि हंगेरी या 2 युरोपियन देशांमध्ये स्पुटनिक लस दिली जाते. कोरोना प्रतिबंधक लसींचा पुरवठा करणाऱ्या देशांमध्ये व्हेनेझुएलाचा समावेश न केल्याबद्दल व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलास माड्युरो यांनी अमेरिकेवर टीका केली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी मध्य आणि दक्षिण अमेरिका, आशिया आणि आफ्रिकेमधल्या काही देशांसाठी 25 मिलियन डोसेसची पहिली बॅच जाहीर केली. या देशांमध्ये लसींचा तुटवडा आहे, तिथेही मदत होणार आहे, पण यात व्हेनेझुएलाचा मात्र समावेश नाही. अमेरिकेला आमच्याबद्दल द्वेष आणि तिरस्काराची भावना आहे आणि त्यामुळेच मदत दिली जात नाही असा आरोप मड्युरो यांनी केलेला आहे. आम्हाला व्हेनेझुएलातील संकटाबद्दल जाणीव आहे आणि त्यामुळेच $1.2 बिलियन मदत व्हेनेझुएलाला देण्यात आली, असं अमेरिकेचे व्हेनेझुएला संबंधातले प्रमुख जेम्स स्टेरी यांनी लेखी निवेदन दिलंय, त्यात नमूद केलंय. अमेरिकेमधून 10 लाख लसींचे डोस दक्षिण कोरियामध्ये पोहोचले. दक्षिण कोरिया आणि अमेरिकेत गेल्या महिन्यात व्हिडिओ कॉन्फरन्स झालेली होती, ज्यात जो बायडन यांनी जाहीर केल्यानुसार ही मदत पोहोचवली गेली आहे. या मदतीबद्दल दक्षिण कोरियाचे संरक्षण उपमंत्री पार्क जे मिन यांनी अमेरिकेचे आभार मानलेत. देशातल्या लसीकरणाला यामुळे वेग येईल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे. या मदतीमुळे दोन्ही देशांमधली मैत्री अधोरेखित झाली, असं अमेरिकेचे दक्षिण कोरियाचे राजदूत रॉबर्ट रॅप्सन यांनी म्हटलंय. रशियाची स्पुटनिक लस तयार करण्यासाठीचं आवश्यक ते सगळं साहित्य येत्या काही दिवसात अर्जेंटिनाला मिळणार आहे. त्यामुळे अर्जेंटिनामध्ये स्पुटनिक लसीचं उत्पादन होऊ शकतं, असं अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष अल्बर्टो फर्नांडिस यांनी म्हटलंय. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि अन्य नेत्यांसोबत त्यांची व्हर्च्युअल कॉन्फरन्स झाली. एका विमानानं हे सर्व साहित्य अर्जेंटिनाला पोहोचवलं जाईल, असं फर्नांडिस म्हणाले. ब्युनोस एरिसच्या बाहेरील प्रदेशात शक्य तितक्या लवकर लसीचं उत्पादन सुरू होईल, असंही त्यांनी सांगितलं. स्पुटनिक लसीला मान्यता देणारा अर्जेंटिना हा लॅटिन अमेरिकेतला पहिला देश आहे. ब्रिटननं पोर्तुगालला पर्यटनाच्या ग्रीन लिस्टमधनं वगळल्यानं ब्रिटिश पर्यटकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पोर्तुगालमधल्या स्थानिक व्यावसायिकांनी देखील याचा मोठा फटका बसणार असल्याचं म्हटलंय. कित्येक महिने त्यांचा व्यवसाय ठप्प होता, आता सुरुवात होत होती, तर या निर्णयामुळे पुन्हा एकदा आपल्या पोटावर पाय आल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. पोर्तुगालमधलं संसर्गाचं प्रमाण आणि नवीन व्हायरसचा संसर्ग वाढल्यानं हा निर्णय घेतला गेल्याचं सांगितलं जात आहे. फेसबुकनं अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाउंट 2 वर्षांसाठी सस्पेंड केलंय. डोनाल्ड ट्रम्प यांच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाउंटवर याआधी जानेवारी महिन्यात अनिश्चित कालावधीसाठी बंदी घातली गेली होती.
एकीकडे फेसबुकनं ही कारवाई केली आहे, तर दुसरीकडे नायजेरियानं देशाच्या राष्ट्राध्यक्षांचं ट्विटर अकाउंट निलंबित केल्याबद्दल ट्विटरवरच बंदी घातली आहे. यावर्षी जानेवारीत अमेरिकेच्या कॅपिटलमध्ये झालेल्या दंगलीनंतर त्यांचं अकाउंट बंद झालेलं होतं. ट्रम्प यांच्यावर हा दंगल भडकवण्याचा आरोप देखील लावला गेला होता. पण गेल्या महिन्यात फेसबुकच्या मॉनिटरिंग बोर्डाची बैठक झाली होती आणि त्यात ट्रम्प यांच्या अकाउंटवर अनिश्चित काळासाठी घातलेल्या बंदीबाबत टीका सुद्धा झाली. अमेरिकेमध्ये नेमक्या कोणत्या स्थलांतरितांना आश्रय द्यायचा याचा निर्णय घेण्यासाठी बायडन प्रशासनानं 6 मानवतावादी गटांची नियुक्ती केली आहे. स्थलांतरितांचा ओघ वाढला की सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर ताण येतो आणि हे टाळण्यासाठी हा निर्णय घेतला गेला आहे. मेक्सिकोमधील सर्वात जास्त संवेदनशील लोकांना अमेरिकेत प्रवेश देण्यासाठी प्राधान्य दिलं जात आहे. मात्र निकष कोणते लावले जात आहेत याबद्दल काहीही जाहीर केलं गेलेलं नाही. 3 मे पासून आतापर्यंत 800 जणांना अमेरिकेत आश्रय दिला गेलेला आहे. अमेरिकेतल्या सॅन डिएगोमध्ये आंतरराज्य हायवेवरून चुकीच्या दिशेनं जाणाऱ्या वाहनानं धडक दिल्यामुळे 2 पोलीस अधिकाऱ्यांसह 3घांचा मृत्यू झालाय. पोलीस अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. हे अधिकारी त्यांच्या गाडीतनं जात होते तेव्हा समोरून चुकीच्या दिशेनं भरधाव वेगानं येणाऱ्या गाडीनं त्यांना धडक दिली होती. ही गाडी चालवणारी महिला सुद्धा ठार झाली आहे. अमेरिकेतल्या टुल्सा या शहरात या आठवड्यात 1921 सालातल्या मानवी संहाराचा स्मृतिदिन पाळण्यात येतोय. त्यानिमित्तानं स्मृतीस्थळावर अनेक जण श्रद्धांजली अर्पण करतायत. हा नरसंहार झाला त्याबाबतची माहिती मिळवण्यासाठी पुरातत्व विभाग सातत्यानं काम करतोय. हा सगळा प्रकार घडला त्या ठिकाणचे 3 ते 4 कोपरे पुरातत्व कर्मचाऱ्यांनी शोधून काढलेत असं राज्याच्या आर्किओलॉजिस्ट केरी स्टेकलबेक यांनी म्हटलंय. इथं नुकत्याच 3 शवपेट्या सापडल्यानं आतापर्यंत सापडलेल्या पुरलेल्या शवपेट्यांची संख्या 15वर गेलेली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून इथं उत्खनन सुरू आहे. आणखी 30 किंवा त्याहून जास्त शवपेट्या इथं सापडू शकतात असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आंतरराष्ट्रीय न्यूज एजन्सीजच्या प्रमुखांच्या बैठकीत सहभागी झाले होते. सेंट पीटर्सबर्गमध्ये आंतरराष्ट्रीय इकॉनॉमिक फोरमचा भाग म्हणून बैठक झाली. यावेळेला विविध न्यूज एजन्सीजच्या प्रश्नांना त्यांनी उत्तरं दिली. जपानसोबत शांतता करार करण्यात रशियाला रस असल्याचं पुतीन यांनी म्हटलं. दक्षिण कोरियाच्या अण्वस्त्र मोहिमेकडे सर्व जगाचं लक्ष आहे आणि रशिया विध्वंसासाठी शस्त्र वापरण्याच्या विरोधात आहे असं दक्षिण कोरियाच्या न्यूज एजन्सीजच्या प्रश्नाला उत्तर देताना पुतीन म्हणाले. रशियातील कोरोना स्थिती नियंत्रणात आणल्याबद्दल राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी रशियातल्या नागरिकांचं कौतुक केलंय. ग्लोबल वॉर्मिंगबद्दल रशियाच्या भूमिकेला पाठिंबा देण्यासाठी सुद्धा त्यांनी मदतीचं आवाहन केलंय. रशिया ते जर्मनी अशी पाईपलाईन टाकण्याच्या निर्णयावर कितीही टीका झाली तरी आपण त्यावर ठाम असल्याचं त्यांनी सांगितलं. सेंट पीटर्सबर्गमध्ये झालेल्या फोरममध्ये ते बोलत होते. 16 जूनला पुतीन आणि जो बायडन यांची जिनिव्हामध्ये बैठक होतीये. यावेळेला वातावरण बदल आणि कोरोनाबद्दल चर्चा होणं अपेक्षित आहे. काही देशांमध्ये रशियाच्या स्पुटनिक लसीवर आणलेली बंदी ही राजकीय हेतूनं प्रेरित असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केलेला आहे. जगाच्या पाठीवर मध्ये वेळ झाली एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर जगाच्या पाठीवर मध्ये इतरही काही आंतरराष्ट्रीय घडामोडी पाहूया. कॅलिफोर्नियाच्या पर्यटन स्थळांपैकी एक असलेली मातीची धरणं ही शेतीसाठी आणि पर्यटनासाठी दोन्हीसाठी फायद्याची आहेत. या मातीच्या धरणांमुळे पर्यटनाला तर चालना मिळतेच पण मातीचा ओलेपणा कायम राखण्यात सुद्धा महत्त्वाची भूमिका बजावत असते. गेल्या काही वर्षांपासून कॅलिफोर्नियाला दुष्काळाचा सामना करावा लागतोय. सध्या कॅलिफोर्नियातील पाण्याचे साठे कोरडे पडत आहेत. जे साठे सध्या उपलब्ध आहेत त्यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी असल्याचं दिसतंय. सध्या राज्यातले 1500 पाणवठे किंवा छोटे बंधारे हे 50%हून कमी क्षमतेनं भरलेले आहेत. इटलीमधील 416 समुद्र किनाऱ्यांना यावर्षी उच्च जलगुणवत्ता आणि पर्यावरणीय उपक्रमांसाठी अतिशय मानाचा आणि प्रतिष्ठित मानला जाणारा ब्लू फ्लॅग देण्यात आला. इटलीसारख्या देशाला याचा मोठा फायदा होणार आहे. कोरोना संकटातून सावरणाऱ्या इटलीमध्ये ब्लू फ्लॅगमुळे जागतिक पर्यटक वाढीसाठी मोठा उपयोग होऊ शकेल. फाउंडेशन फॉर एन्व्हायरमेंट एज्युकेशन अर्थात FEE या जगभरात 77 देशांचा समावेश असणारी स्वतंत्र संस्था जगभरातल्या समुद्राच्या पाण्याची पाहणी करून पर्यटनासाठी आवश्यक अशा नियमांची घोषणा करत असते. ज्या देशांचे समुद्रकिनारे ब्लू फ्लॅग मिळवतात त्यांना जागतिक स्तरावर गौरवलं जातं. यामुळे व्यवसायाला नवसंजीवनी मिळेल असा विश्वास इथल्या हॉटेल व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे.
चीनच्या नैऋत्य भागात भटक्या असलेल्या कळपातील हत्ती डोंगराळ किंवा जंगलाचा भाग सोडून शहरात येण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढतायत। अशा प्रकारे शहरात आलेले हत्तींचे कळप नागरिकांसाठी त्रासदायक ठरतायत। काही वेळेला तर हे हत्तींचे कळप जवळच्या घरांवर हल्ले देखील करतात, त्यामुळे सगळ्यांचीच पळापळ होते। बुधवारी रात्री युनान प्रांतातल्या कुमिंग या ग्रामीण भागामध्ये हत्तींचा मोठा कळप दाखल झाला होता। कळपातील सर्वच्या सर्व 15 हत्तींनी गाव जंगल सोडून हा रस्ता का धरला हे कळू शकलेलं नाही। एरिएडना आपल्या गाणं आणि नृत्यासाठी जगप्रसिद्ध आहे। नुकतंच तिनं डेस्मॉर्फॉसिस हा अल्बम प्रसिद्ध केला। या अल्बममध्ये एरिएडना नृत्याच्या माध्यमातून प्रेमाची एक कथा सांगतेय। या अल्बमचं शीर्षक हार्टब्रेक असं आहे आणि अल्बमची ही सगळी गाणी ही हार्टब्रेक, प्रेम आणि त्याच्याशी जोडलेल्या भावविश्वाशी आहेत। या गाण्यामध्ये एक हळुवार प्रेमळ प्रवास आहे। प्रेमाची भावना थेट माझ्या हृदयाला भेटणारी, माझ्या प्रेमाची आणि माझ्या आयुष्यातल्या इतक्या वर्षात घडलेल्या घटनांचं रूपांतरण आहे, असं एरिएडना यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं। आणि या सगळ्या महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय घडामोडींसोबतच जगाच्या पाठीवर मध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची। नमस्कार।